नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी 2/6/2026 ला तुरीची लागवड केलेली आहे आणि लागवड केल्यानंतर मी आपल्या यूट्यूबला आणि व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ अपलोड केले। व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आले की तुम्ही किती इंचावर बियाणं टोकन केलं आणि किती बिया टोकन केलं। तर मित्रांनो पाहू शकता, आपण दाखवून दे, तूर निघालेली आहे आपली, पद्धतशीर दाखव। तूर चांगल्या प्रकारे निघाली आहे आणि मी तुरीचं शक्यतोर 1 किंवा 2च बिया टोकन केलेल्या आहे। काय झालं की मला मागच्या वर्षीचा चांगला अनुभव आला आणि थोडा ओव्हर कॉन्फिडन्सही होता की 1 किंवा 2च बिया टोकायच्या। पण शेतकरी मित्रांनो तसं करू नका। मी जे केलं ते भोलेनाथाची कृपा आणि तुमचा आशीर्वाद असल्यामुळे काय झालं की हे सगळं बियाणं उगवून पावलं एवढ्या टेम्परेचरमध्ये आणि वाण्याचाही त्रास नाही झाला आणि पाखरांनी त्रास नाही दिला। त्याच्यामुळे माझं हे पेरणी योग्य साधलं असं म्हणायला हरकत नाही। पण शेतकरी मित्रांनो तुम्ही असं करू नका, कारण की काय होईल, पाऊस पडल्यानंतर काय होते, तुम्ही पेरणी करसान, पेरणी केल्यानंतर काय होईल की वाण्याचा त्रास होईल, पाखराचा त्रास होईल। त्याच्यामुळे काय होईल की आता हे एक दाणा आहे, एकच झाड आहे, तेव्हा झूम करून हे एकच, इथं 2 आहे, इथं 1 आहे, 2 आहे, 2, याच्यातलं काय होईल की एक झाड जर गेलं तर हा अंतर भरून निघणार नाही, हे अंतर भरून निघणार नाही। पण इथं जर 2 झाडं असते किंवा इथं 3 झाडं असते तर हे जरी झाड गेलं तरी 2-3 झाडं हे अंतर भरून काढलं गेलं असतं। तर मित्रांनो तुम्ही शक्यतो 3 किंवा 4च दाणे घ्या लागवण करत असताना, कारण की 8 फुटाचा सवा आपल्याला साधारणतः, मला हे एकरी 2 किलो बियाणं लागलं, तुम्हाला 3 किलो लागेल। त्याच पद्धतीने तुम्ही नेलाय। सगळ्या शेतकऱ्यांनी 3 किलोच्या हिशोबानं, 3, 3.5, 4 किलोच्या हिशोबानं सगळ्या शेतकऱ्यांनी बियाणं नेलेलं आहे। पण तुम्ही शेतकरी मित्रांनो टोकन करत असताना बेडच्या मध्यभागी, पहिली गोष्ट बेडच्या मध्यभागी, आणि 3 ते 4च बिया तुमच्या टोकन गेल्या पाहिजे। 3 किलोच्या पलीकडे बियाणं लागत नाही, हे शेतकरी मित्रांनो ध्यानात ठेवायचं आहे। म्हणजे आपल्याला फर्टिलायझर वापरून किंवा केमिकल फवारे वापरूनच उत्पादन वाढवायचं नाही आहे, तर मुळात झाडाची संख्या सुद्धा मेंटेन झाली पाहिजे आपल्याला, ते सुद्धा खूप महत्त्वाचं। नाही तर मग झाडातनी गॅप आहे आणि आपण फवारे मारतोय, औषध देतोय आणि खूप मेहनत करतोय, ते आपल्याला उत्पादनात भर पाडणार नाही। कमी खर्चात, कमी खतातनी, कमी औषधामध्ये कसं आपल्याला उत्पादन काढता येईल, हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे। आणि छोट्या छोट्या गोष्टी आहे, काही मोठ्या गोष्टी नाही आहे का। 3 ते 4 बियाणं जर टोकल्या आणि साधारणतः आपल्याला तूर विरळणी कधी करायची आहे की सोयाबीनला फुल आल्यानंतर, साधारणतः तूर आपली एवढी झाल्यानंतर पहिली छटाई होऊ द्यायची। छटाई झाल्यानंतरच आपल्याला विरळणी करायची। छटाई झाल्यानंतर तुरीला मर रोग येते, वरून शेंड्यातून जर फवारणी झाली नाही आपली योग्य, तर तेही तूर आपली वाढल्या जाते। ते झाडं खूप मेंटेन करायचे आपल्याला, झाडंही बसले पाहिजे आणि झाडाची ग्रोथही झाली पाहिजे, त्या गोष्टीने नियोजन करायचं आहे। आता तुम्ही पाहिलाय झाडं तर आपले, म्हणजे पेरणी तर आपली योग्य साधलेली आहे आणि तुमची ईश्वराच्या कृपेने पेरणी साधो। माझाही उद्देश एकच आहे का माझं उत्पादन तर वाढलं, पण इतर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढलं पाहिजे, याच उद्देशाने आपण काम करतोय। आणि इतर जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईंट असेल तर व्हॉट्सअप ग्रुपलाही तुम्ही प्रश्न विचारलेच चालतात। पण शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे मुबलक पाणी असेल तरच तुम्ही तुरीचं नियोजन आधी लावायचं नियोजन करा, कारण की हीट खूप आहे। हीट खूप असल्यामुळे काय होते का, जमिनीतली हीट आणि ऊनही खूप आहे, ऊन 41 पर्यंत, 41-42 पर्यंत चालली। याच्यामुळे काय होते का झाड कोमिजते आणि जेवढं पाहिजे तेवढं ग्रोथ घेत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा की आपल्या जमिनीनुसार, आपल्या पाण्यानुसार तुम्ही याची नियोजन करा तुरीचं। आणि शेतकरी मित्रांनो काय होते की प्रत्येक शेतकऱ्यांचे शेत हे सारखे नाही। काय होते की कोणा शेतकऱ्यांचं काय होते का 2 किलो टाकल्यानंतर, आता माझं कसं झालं की 2 किलो बियाणं टाकलं तर 100% उगवलं, याच्यातनी एकही दाणा बाद झाला नाही। तर काही शेतकऱ्यांचं कसं चिबड रान असते, चिकट रान असते, त्याच्यामुळे तुम्ही बियाणं जर टाकलं तर जेवढं पाहिजे तेवढं उगत नाही, अंदर सडून जाते, ते माती चिकट असते। तर त्या पद्धतीचं सुद्धा नियोजन तुम्ही करायचं आहे। म्हणजे काय होते का आपण बियाणं टोकलं मग ते बियाणं निघालच नाही, पण ते एखादं शेत बियाणं खात असते। आता बऱ्याच शेतकऱ्याला अनुभव नाही, पण 10% शेतकऱ्याला ज्याची जमीन तशी आहे त्या पद्धतीचं, त्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे, मग त्या पद्धतीचं नियोजन करायचं। कुठे 4 किंवा 5 दाणे टाकू शकता, म्हणजे विरळणी करता येते, पण सुरुवातीला निघणं खूप महत्त्वाचं आहे। एकदा निघालं की आपण अर्धा गड जिंकला, हे आपल्याला मान्य करावं लागेल। ठीक आहे शेतकरी, धन्यवाद।